सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। मुंबई से सटे अंबरनाथ पूर्व परिसर आज भ्रष्टाचार विरोधी दिवस के अवसर पर आज भाजपा द्वारा छत्रपति शिवाजी महाराज चौक परिसर में अंबरनाथ नगराध्यक्ष पद की भाजपा उम्मीदवार तेजश्री विश्वजीत करंजुले पाटिल ने भ्रष्टाचार को लेकर कहा कि अंबरनाथ को भ्रष्टाचार मुक्त करना है तो भाजपा को वोट करे। वहीं भाजपा प्रदेश सचिव गुलाब करंजुले पाटिल ने विरोधियों पर हमला बोलते हुए भ्रष्टाचार को लेकर उनके द्वारा किए गए कई कार्य को गिनाया। इतना ही नहीं, उन्होंने विरोधियों को पॉकेट मार तक बोल दिया। इतना ही नहीं, पाटिल ने कहा कि विरोधी के जो नगराध्यक्ष पद की उम्मीदवार है वह सिर्फ 8वीं पास है और तेजश्री विश्वजीत करंजुले पाटिल एक चार्टेड अकाउंटेंट है। इस अवसर पर भाजपा के सैकड़ों कार्यकर्ता मौजूद थे और तेजश्री विश्वजीत करंजुले पाटिल ने कहा कि न खाऊंगी न खाने दूंगी, जो खाया है उसका हिसाब लूंगी। बाकी लोकांना पण पटवून द्यायचंय। तुम्हाला सांगते, दरवर्षी 600 करोड रुपये दरवर्षी 600 करोड रुपये शासन आपल्या नगरपालिकेला देत आहे आणि त्याचबरोबर 100 करोडपेक्षा जास्त आपल्या या नगरपालिकेचं उत्पन्न आहे। म्हणजे 700 करोडपेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि तो खर्च पण दिसतोय कुठे, कागदावर दिसतोय का तुम्हाला? आपल्या अंबरनाथ शहरात कुठे हा खर्च झालेला तेच लोकांना सांगायचं आहे आणि आपल्याला तर माहिती आहे। आता हे लोकांना पटवून द्यायचे आपल्याला की खर्च दिसतोय कागदावर पण काम नाही झालेलं अजून। तुम्हाला सांगते की आता भुयारी गटार योजना म्हणजे रस्त्याबरोबर भुयारी गटार योजना झाली पाहिजे होती, जेणेकरून पाणी जाईल त्याच्यातून आणि पाणी साठणार नाही। पण कुठे दिसतंय आपल्याला भुयारी गटार दिसतात का? आता आम्हाला मी एक सांगू इच्छिते तुम्हाला की आम्हाला काम करायचंय, आम्हाला पैसे खायचे नाहीत। म्हणून तुम्ही जागे जागे बसताय माझ्या पोस्टर समोर। मी मोदीजींचा एक मंत्र घेतलाय आणि हा मंत्र नुसतं बोलत नाही, आम्ही करून दाखवणार आहोत कि ना खाऊंगी ना खाने दूंगी और जिसने खाया है उसका भी हिसाब लूंगी। तेजश्री ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तेजश्री ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हा मंत्र नुसतं बोलण्यासाठी नाहीये, खूप जास्त त्याला हा बोलण्याला सुद्धा ताकद लागते किंवा जे बोलतेय ते शब्द खूप मोठे आहेत आणि त्याचा मला अर्थ पण चांगला समजतोय। त्याच्यामुळे ना खाऊंगीवर इतका जोर आहे माझा की 1 रुपया सुद्धा कधीच खाणार नाही, ही तुम्हाला वचन आहे माझं। त्याचबरोबर जो काही निधी आपल्या नगरपालिकेला मिळणार आहे, ज्या कामासाठी मिळणार आहे, तो निधी पूर्णपणे त्या कामासाठीच उपयोगी पडेल याची मी तुम्हाला खात्री देते। आणि कमळासमोर बटन दाबून आपल्या भाजप सरकारला आम्हाला साथ द्या, कारण की ही भ्रष्टाचार विरोधी आणि भयमुक्त विरोधीची लढाई आहे। तुम्ही भ्रष्टाचाराला निवडून देऊ नका असं मी तुम्हाला नक्की सांगेन। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। त्याच्यामुळे चांगला असेल तर खालची लोक पण मुलांना पण नक्कीच नगरसेवक त्याच लाईन करतील। आपण आपल्या आता माध्यमातून बरेच इथे मोठा समुदाय उगवलेला आहे भ्रष्टाचाराविरोधात, तर आपण याबाबत लोकांना काय आव्हान द्या? पुढे जायचं भ्रष्टाचार विरोधी मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे, काय सांगा?
भ्रष्टाचार तसं पाहिलं तर ह्या अंबरनाथला लागलेली एक मोठी कीड आहे आणि ही वाळवी आपल्या जर संपवायची असेल तर हिला पेस्टिसाइड वापरणं फार गरजेचं आहे. आणि पेस्टिसाइड म्हणजे मताच्या रूपाने जनतेने जनजागृती करावी आणि येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला निवडून द्यावं, म्हणजे ही वाळवी संपुष्टात येईल. आपल्याला माहीत असेल की गेल्या अनेक वर्षापासून या अंबरनाथवर ज्या पक्षाची सत्ता आहे, जे नगराध्यक्ष होऊन गेले ते 7वी 8वी शिकलेले नगरसेवक या ठिकाणी होऊन गेले. वाटेल तिथं सह्या करणं, वाटेल तसा भ्रष्टाचार करणं, कायद्याचं भीती नसणं आणि जंगलराज आजपर्यंत चालू होतं. त्याच्यामुळं नागरिक त्रस्त आहे, नागरिक सुविधाचा बोजवारा वाजलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट घेणारे हेच नगरसेवक. मग जनतेने आता ठरवायचं आहे की नगरसेवक निवडून द्यायचं आहे का कॉन्ट्रॅक्टरला निवडून द्यायचं आहे. कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, संडासचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, झाडूचं कॉन्ट्रॅक्टर यांचंच, माणसं सप्लाय करायचं काम यांचंच. म्हणजे याच्यातून इतका मोठा भ्रष्टाचार झालेला अंबरनाथमध्ये की अंबरनाथची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झालेली आहे. तेजश्री ताईंनी सांगितलंय सुमारे 700 करोड रुपयाचं बजेट असलेली ही आमची नगरपालिका. मग एक कोणाच्या हातात देणार तुम्ही? आता तेजश्रीताई ह्या CA झालेल्या आहेत आणि त्यांचा जो अनुभव आहे 11-12 वर्षाचा या अकाउंटिंग सेक्शनमधला, तर कमीत कमी अंबरनाथमध्ये जर असे उच्च शिक्षित उमेदवार निवडून गेल्यानंतर कमीत कमी भ्रष्टाचाराला आळा बसल. आणि एक 7वी 8वी शिकलेल्या याच्या इस्माकडनं का अपेक्षा करणार तुम्ही? तर माझं एवढंच जनतेला विनंती आहे की आपण येणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीमध्ये हे जंगलराज आणि भ्रष्टाचार मुक्त अंबरनाथ करा. आपल्यासाठी एवढीच खूप मोठी गोष्ट आहे आणि हे आपण केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मगाशी याचा देखील उल्लेख केला का अंबरनाथमध्ये काही पाकिटमार आहेत? आता हे पूर्वी कसे होते पाकिट मारायचे ट्रेनमध्ये, पण ते आता काहीतरी हे असे नाही तर असे पाकिट मारतात लोकांचं. आता पहिले कसं रुपयावर होतं, आता मोठ्या प्रमाणावर करोडो रुपयाची पाकिटं मारतात. हे इतक्या भ्रष्टाचार आहे की आता तेजश्री ताई आल्याच्या नंतर सगळ्यांना कळल की कोणी कोणी किती खाल्लेत, त्याचा हिशोब त्यांना द्यावा लागणार आहे. नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत।